लातूरमधील शहर बससेवा अनेक दिवसापासून ठप्प असल्याचं पाहायला मिळतंय। कंत्राटदाराचे बिल अदा न केल्यामुळे कंत्राटदारांना हा मोठा निर्णय घेतलेला आहे। अनेक दिवसापासून बस याच ठिकाणी उभा असल्याचं पाहायला मिळतंय। लातूर शहरामध्ये महिला, विद्यार्थी, वृद्ध व्यक्तींसाठी सेवा असल्याचं पाहायला मिळतंय। महिलांसाठी तर मोफत बस सेवा आहे, मात्र या सगळ्या 17 बस जे आहेत ते एकाच ठिकाणी उभा असल्याचं पाहायला मिळतंय। लातूरमध्ये ही सगळी बस सेवा दररोज सुरू असते। कंत्राटदाराचे बिलच अदा न केल्यानं कंत्राटदारानं मोठा निर्णय घेतलाय आणि सगळ्या बसेस एकाच जागी या ठिकाणी उभा केल्याचं पाहायला मिळतंय। 17 बसेस आहेत आणि या सगळ्या 17 बसेस एकाच ठिकाणी मागील काही दिवसापासून इथेच असल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये महिलांना मोफत प्रवास दिला जातो, मात्र आता प्रवाशांची मोठी तारांबळ होताना पाहायला मिळत आहे। शाळकरी मुलं असतील किंवा कॉलेजला जाणारे तरुण तरुणी असतील, हे देखील याच बसेसमधून जातात। मात्र या ठिकाणी ही सगळी यंत्रणाच बंद असल्यामुळे, पैसे अदा न केल्यामुळे ही सगळी यंत्रणा बंद असल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यामध्ये ही सगळी यंत्रणा मागील काही वर्षापासून सुरू आहे। लातूरमधली ही सगळी यंत्रणा कंत्राटदाराचे बिल न दिल्यामुळे ते बंद असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे या सगळ्या बसेस जे आहेत ते बंद असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक दिवसापासून एकाच ठिकाणी या बसेस असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे हा तोडगा कसा निघणार हा प्रश्न आहे। अनेक जण कंत्राटदाराची बिलं अडकले, त्याचबरोबर महिला प्रवासी असतील किंवा इतर प्रवासी, त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं पाहायला मिळतंय। लातूर महानगरपालिकेमध्ये सत्तांतर झालं आणि सत्तांतरानंतर अनेक वचनं आणि अनेक वायदे या ठिकाणी करण्यात आले होते, मात्र पाण्याचा प्रश्न असेल किंवा वाहतुकीचा प्रश्न असेल, महानगरपालिकेला या सगळ्या प्रश्नांवरती तोडगा काढण्यात कुठेतरी अपयश आल्याचं पाहायला मिळतंय। पाण्याचा प्रश्न एकीकडे ज्वलंत असताना दुसरीकडे महानगरपालिकेच्या प्रशासन जे परिवहन विभाग आहे याला देखील कंत्राटदाराचे पैसे अदा न करता आल्यामुळं सगळ्या बस सेवा ठप्प असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी अनेक दिवसांपासून या बस एकाच ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे ही वाहतूक यंत्रणा सुरळीत कधी होईल? अनेक जण सांगतायत की प्रवास यंत्रणा सुरळीत नसल्यामुळं वाहनधारकांकडून लूट देखील होत असल्याचं समोर येत आहे। त्यामुळं ही सगळी प्रवास यंत्रणा लातूरची सुरळीत कधी होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महानगरपालिकेत निवडणुकी अगोदर अनेक मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या होत्या, मात्र या घोषणा महिन्याभरात, 1.5 महिन्याच्या आतच फोल ठरताना पाहायला मिळत आहेत। आणि त्यातलं एक उदाहरण, अनेक बस या कंत्राटदाराचं बिल अदा न केल्यामुळं एकाच ठिकाणी उभा आहेत।